प्रणिपात करून आई सरस्वतीचं आख्यान ते पुढे घेत होते, तर त्याचा जो भाग घेते तो असा एक सुंदर सुभाषित आहे. सुंदरो अपि सुशीलो अपि कुलीनो अपि महाधनः न शोभते विना विद्या विद्या सर्वस्य भूषणम. म्हणजे जरी माणूस कोणतीही व्यक्ती रूपवान असेल, सुंदर असेल, सुशील असेल, कुलवान, चांगल्या घराण्यातली असेल, सगळं काही आहे, धनवान आहे, पण अहो जर त्याच्यापाशी विद्या नसेल तर सगळं असून फुकट. तर तेव्हा विद्या ही सर्वश्रेष्ठ आभूषण विद्या आहे. आणि ज्याला विद्यावान व्हायचं असेल, विद्यावंत व्हायचं असेल, तर त्याच्या अंगी टोकाची नम्रता हवी. म्हणजे महान व्हायचं तर आधी लहान व्हायला हवं. म्हणून एक खूप मोठे शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं पण वाक्य आहे. अहो एवढे मोठे ते शास्त्रज्ञ, पण त्यांनी काय म्हटलंय, ऑल आय नो इज दॅट आय नो नथिंग. म्हणजे एवढा मोठा शास्त्रज्ञ असं म्हणतो, किती विचार करायला पाहिजे. किंवा इथे आपल्याला चौपाटी जवळ आहे, तर त्याचं असं वाक्य आहे की इतकं मी जरी ज्ञान संपादन केलं तरी एवढ्या मोठ्या वाळूमधली एक मूठ उचलल्या इतकं ज्ञान मी मिळवलंय. म्हणजे ज्ञानप्राप्तीची साधना ही केवढी प्रदीर्घ असायला हवी. आणि एक लहानपणापासून ऐकत असलेले एक सुंदर सुभाषित, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार ग्रंथावलोकनाने मनुजा येतसे चातुर्य जाण. केल्याने देशाटन म्हणते तेव्हा की आज जे आपण मोठमोठ्या या ट्रॅव्हलिंग कंपन्यांबरोबर ते देशाटन करतो ना, एकदम असं छान लक्झरियस, तर ते अपेक्षित नाही. जे आपलं ज्ञानेश्वर माऊली किंवा रामदास स्वामी, नामदेव राय अशांनी जे तीर्थाटन केलं की ज्यामुळे त्यांना देश काल स्थितीचं, समाज स्थितीचं, लोकांचं जे दैनंदिन जीवन त्याचं जे उत्तम ज्ञान झालं ते केल्याने देशाटन. आणि पंडित मैत्री सभेत संचार म्हणजे ज्या मोठमोठ्या सभा होतात की विद्वज्जन जे काही सांगत असतात तर ते आपण ऐकलं पाहिजे. थोरा मोठ्यांची आत्मचरित्र वाचली पाहिजे. म्हणजे हळूहळू त्या दिशेने आपण होण्याचा प्रयत्न करतो. आणि ग्रंथावलोकनाने येतसे मनुजा चातुर्य जाणं. ग्रंथावलोकन म्हणते तेव्हा थोरा मोठ्यांचे ग्रंथ वाचले पाहिजेत, कारण त्यांनी खूप अभ्यास करून सगळं लिहिलेलं असतं. आणि त्यावरनं मी पार्ल्यात राहते, तर पार्ल्याचं आमचं जे लोकमान्य सेवा संघ प्रतितयश संस्था, तर त्याची जी वाचनालय आहे, तर त्या वाचनालयाचं ब्रीदवाक्यच असं आहे, ग्रंथ अमुचे हाती ग्रंथ अमुचे साथी ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. म्हणजे जो आपला अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, औदासिन्य आहे, हे सगळं पळवून लावायला हवं असेल तर ग्रंथ वाचायला पाहिजे. म्हणून शिखांचं गुरु मानियो ग्रंथ की गुरु ग्रंथ साहिबा ह्यालाच सद्गुरूच्या ठिकाणी स्थापना करून की त्याचाच अभ्यास करा. आज आपल्याकडे दासबोध आहे, घराघरामध्ये दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे, पण ते सगळं पूजा करण्यापुरतं किंवा असा शोकेशची शोभा वाढवायला, तर ते वाचायला पाहिजे, आत्मसात करायला पाहिजे. म्हणून पु ल देशपांडेचं एक छान वाक्य आहे की ज्या घरात पुस्तकांचं, ग्रंथांचं कपाट नाही त्या घराशी माझी कधीच मैत्री होऊ शकत नाही.